माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी. गोळवलकर गुरुजी हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इसवी सन 1940 ते इसवी सन 1973 या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले. त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्र रूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था आणि संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्री गुरुजींचं जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होतं. राष्ट्र जीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केलं. श्री गुरुजी सर्वार्थानं राष्ट्र ऋषी होते. आपल्या चारही दिशांना असे हजारो मानव आहेत जे उपाशी, निराश्रित व जीवनातील न्यूनतम गरजांपासून वंचित आहेत. त्यांच्या दुःखद व वेदनादायी गोष्टी पाषाणा समान हृदयाला पाघळवतात. गरीब, निराश्रित व पीडितांचे रूप धारण केलेला हा निश्चितच परमेश्वर आहे. म्हणूनच आपल्या समाजातील प्रत्येक परिवाराने कमीत कमी एक गरीब बांधवाला आश्रय देण्याचा निश्चय केला पाहिजे. आपल्या समाजातील कुणा असहाय्य बांधवाला स्नेहालिंगन देऊन आपल्याच परिवारातील एका सदस्याप्रमाणे त्याचा स्वीकार करून त्याच्या राहण्या खाण्याची व शिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपण स्वीकार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या लोकांना सांगा की जे मी काही केलंय ते मी अनंत हाल अपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळवलेलं आहे. महत्प्रयासानं हा काफिला जेथे दिसतोय तेथे अनुसरलेला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकट आली तरी तो काफिला आता परत फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा, पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे. सातारा येथे राहिलेले, छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकशाही 75 वर्ष यशस्वीपणे टिकवणारी भारतीय राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वतंत्र भारताला अमूल्य देणगी आहे. विनोबा भावे. जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा मानवाला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात आहे. मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन म्हणतात. नेताजी सुभाष चंद्र बोस. यह खून ही है जो दुश्मन के खून का बदला ले सकता है. केवल खून ही है जो आजादी की कीमत चुका सकता है. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. Ram Prasad Bismil and Ashfaqullah Khan. On 9 August 1925, the number 8 down train will be traveling from Shahjahanpur to Lucknow. When it will pass Kakori, one of our revolutionary, Rajendra Lahiri, will pull down the emergency to stop the train, and then other revolutionaries will overpower the guard. We will loot this specific train because it's carrying the money bags collected in the form of taxes which belong to our Indians and was being transferred to the British government treasury. One lawyer, Ahmad Ali, who was a passenger, had got down to see his wife in the ladies' compartment and was killed in an unintentional discharge by Manmath Nath Gupta, but this made it a manslaughter case. Following the incident, the British administrators started an intense manhunt and arrested several of the revolutionaries who were members or part of the HRA. Their leader Ram Prasad Bismil was arrested at Shahjahanpur on 26 October 1925 and Ashfaqullah Khan was arrested on 7 December 1926 at Delhi.
क्रांतिसिंह नाना पाटील. मी नाना पाटील आज इंग्रजांच्या जुलमी राजवटीला झुगारून देऊन सातारा येथे प्रतिसरकार या नावाची स्वतंत्र सरकारची स्थापना करत आहे. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजाराची तसेच धनधान्याची व्यवस्था करण्यात येईल. तंटे उत्पन्न झाल्यास त्यात न्याय करण्यासाठी लोक न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. याद्वारे लुटारू तथा आर्थिक दुर्व्यवहार करणाऱ्या सावकारांना शिक्षा देण्यासह अनेक सामाजिक काम करण्यात येणार आहेत. तुफान सेना या नावानं एका सेनेची स्थापना करण्यात आलेली आहे. मी माझे सामाजिक कार्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी तसंच राजश्री शाहू महाराज यांच्या विचारिक प्रभावानं करत राहणार आहे. माझ्या कार्याचे उद्दिष्ट हे आता समाज प्रबोधनाने, कमी खर्चात लग्न सोहळे, शिक्षणाला प्राधान्य, वाचनालयांची निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण भागातील समाजामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणं हे प्राधान्यानं असणार आहेत. Vijayalakshmi Pandit. Vijayalakshmi Pandit was an Indian diplomat and politician who was the 6th governor of Maharashtra and 8th president of United Nations General Assembly, the first woman appointed to either post. Hailing from the prominent political family, her brother Jawaharlal Nehru was the first Prime Minister of independent India. Her niece Indira Gandhi was the first female Prime Minister of India, and her grandnephew Rajiv Gandhi was the 6th Prime Minister of India. Vijayalakshmi was sent to London as India's most important diplomat after serving as Nehru's envoy to the Soviet Union, the United States and the United Nations. Her time in London offers insights into wider context of changes in Indo-British relations. Her High Commissionership was microcosm of intergovernmental relations. जय प्रकाश नारायण. हमारे देश को महंगाई, भ्रष्टाचार और बेरोजगारी जैसी समस्याएं खोखला बना रही हैं. हमें उस पर हल निकालना ही होगा. हमारे देश में क्रांति लाने के लिए हम सबको एक होना ही होगा. उससे हमारे देश के अर्थव्यवस्था में सुधारना आएगी, सबको रोजगार मिलेगा. ये बदलाव लाने के लिए देश की संपूर्ण क्रांति ही आवश्यक है. ये संपूर्ण क्रांति लाने के लिए आप सब मेरे साथ हो. हाँ, हम सब आपके साथ हैं. बचाओ बचाओ, भागो भागो. संपूर्ण क्रांति, संपूर्ण क्रांति, संपूर्ण क्रांति, संपूर्ण क्रांति. कमला देवी चट्टोपाध्याय. बापूजी, मैं आपसे विनती करती हूँ कि आप जो नमक का सत्याग्रह करने जा रहे हैं उसमें महिलाओं का सहभाग बढ़ाएं. मैं आपके प्रस्ताव पर निश्चित विचार करता हूँ. बापूजी, क्या आपने हमारी महिलाओं के प्रस्ताव पर विचार किया? आप शराब की दुकानों के खिलाफ और खादी कपड़ा बनाकर नमक सत्याग्रह में सहयोग करें. मैं आपकी आभारी हूँ. इस सत्याग्रह में हम महिलाएं पूरी एकता से काम करेंगे. उसके बाद बंबई में कमला देवी चट्टोपाध्याय ने जाकर नमक का कानून तोड़ा. लाल बहादुर शास्त्री. ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई हमारी तरफ दूसरी नजर उठाकर न देख सके, हमसे मुकाबला न कर सके. मैं आपसे कहता हूं, 2 नारे आज लगाएं. ये 2 नारे आज असली जरूरत है देश के लिए. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये 2 नारे मैं समझता हूं कि आज हमारे देश के लिए जरूरी है. जय जवान और जय किसान. और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं ये 3 नारे आपसे कहूंगा. आशा करूंगा कि आप उसे दोहराए. जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान. जय किसान. किसन महादेव वीर आबा. क्रांतिसिंह नाना पाटील.
यशवंतराव चव्हाण व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीनं सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करताना किसनवीरांनी आंदोलनं, सत्याग्रह अशा धाडसी कृत्यातून इंग्रजांना हा देश सोडण्यास भाग पाडलं. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी किसनवीरांनी दिलेलं योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. या वाटचालीत यशवंतराव चव्हाण यांची मोलाची साथ लाभली. चंद्रशेखर आजाद. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. रुक जाओ, कौन हो तुम? मैं आजाद हूँ. मैं भारत माता की स्तुति कर रहा हूँ. तुम्हें पता नहीं इसकी सजा क्या मिल सकती है. चंद्रशेखर आजाद कभी किसी सजा से नहीं डरा. चंद्रशेखर आजाद हमेशा स्वतंत्र था, स्वतंत्र है और हमेशा स्वतंत्र ही रहेगा. चंद्रशेखर आजाद आजाद था, आजाद है और हमेशा आजाद ही रहेगा. रही बात सजा की, तो सुनो. देश पर जिसका खून न खोले, खून नहीं वह पानी है, और जो देश के काम ना आए वह बेकार जवानी है. भगत सिंह, सुखदेव, राजगुरु. आज हम सब मिलकर ब्रिटिश हुकूमत के खिलाफ आवाज उठाते हैं. देश मेरे मेरी जान है तू. वो क्रांतिकारक पर लेख लिखता है, कॉलेज में जाकर परिचय देता है. He is a dangerous man. Arrest him immediately. शरीर कैद किया जा सकता है, कोई विचार कैद कर नहीं सकते. दुश्मन आदमी को मार सकता है लेकिन उसके आदर्श को नहीं. हमको पूर्ण स्वराज्य चाहिए. टोटल इंडिपेंडेंस ये हमारा हक है, और ये हमें नहीं मिला तो हम छीन लेंगे. इनकलाब जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. मेरा रंग दे बसंती चोला रंग